नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल, निवडणूक आयोगाची घोषणा. निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच, सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस. केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांचे संकेत. आणि राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा करत ठाकरे गट कोर्टात जाणार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून संपूर्ण राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरायला 22 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार असून 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होऊन 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. 25 नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न प्रलंबित असताना आज 7 आमदारांचा शपथविधी सोहळा होत आहे. मात्र हा शपथविधी सोहळा बेकायदेशीर असून निवडणुकीच्या तोंडावर हे असंविधानात्मक काम असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी दिली आहे. दरम्यान या निर्णयाविरुद्ध आपण कोर्टात लढा उभारणार असून न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या 100% रद्द होतील, असा विश्वास सुनील मोदी यांनी व्यक्त केला. काल महाराष्ट्र शासनाने 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा आदेश काढलेला होता. खरं म्हणजे हा आदेश काढता येणार नाही असं आमचं मत होतं. या संदर्भामध्ये आज सकाळी उच्च न्यायालयामध्ये आमचे वकील सिद्धार्थ मेहता यांनी मेन्शन केलं. त्यावेळी सरकारी वकील जी तेही उपस्थित होते. आम्ही त्यांनी जी ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डर त्याच्यामध्ये आम्ही सरकारी वकिलांना कोर्टापुढे ती दाखवली. त्या ऑर्डरवर न्यायालयाने सांगितलेलं आहे की जो मी जजमेंट देणार आहे त्या जजमेंटच्या मध्ये ही ऑर्डरचा नेमका काय स्टेटस आहे बघून मी निर्णय देतो. 2 दिवसात त्याचा निर्णय येणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये मी जजमेंट देतो, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यावर सविस्तर आता आम्ही पुढील आणि काही असेल तर ते करणार. पण आज जो काही शपथविधी होणार आहे 7 आमदारांचा, त्याला मात्र स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे. तिला आम्ही ती स्थगिती मागितलेली नव्हती. आम्ही असं म्हणलेलं होतं की तुम्ही निर्णय दिलेला आहे तर ती थांबवा म्हणून, पण त्याला ती स्थगिती कोर्टानं दिलेली नाही. मात्र जो निर्णय होणार आहे तो निर्णय या आजच्या शपथविधीला अधीन राहून तो निर्णय होणार. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील दहिसर, ऐरोली, वाशी, मुलुंड आणि LBS रस्त्यांवरील टोल नाक्यांवरून सप्टेंबर 2027 पर्यंत टोल वसुली करण्याची परवानगी MSRTC ला दिली होती. या कंत्राटासाठी कंपनीने 2100 कोटी रुपये मोजले असून टोल नाक्यांवरच्या हलक्या वाहनांना सूट देण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदारास आता जवळपास 800 ते 900 कोटी रुपये द्यावे लागण्याची शक्यता असल्याची माहिती MSRTC मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील विविध विकास कामांच्या नावाखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी फक्त उद्घाटन करून केवळ बोर्ड उभे केले. ते काम मात्र अजून सुरू झाले नाही. जनतेची दिशाभूल करत व्हाईट कॉलर सावकारी होत असून सरकारी निधीवर डल्ला मारला जातोय, असा आरोप करत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील अनेक गावात विकास कामांच्या भूमिपूजनाखाली केलेला खोटारडेपणा उघड केलाय. आता मी भूमिपूजन केलं, त्याचं टेंडर झालेलं आहे. 25-15चे पैसे आहेत आणि त्याची कामं पण आता लागतील 2-3 दिवसात. पण मागच्या काळामध्ये लोकसभा झाली आणि त्या लोकसभेच्या आधी खूप सारी भूमिपूजन झाली. एक भूमिपूजन तर त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये, माजी खासदाराच्या यजमाननी माझ्या मतदारसंघामध्ये केलं. हे बघा इथे हुशार डॉक्टर अनिलजी बोंडे, माजी खासदार नवनीत राणा आणि हे सगळे ठेकेदार, हे ठेकेदार, हे सगळे ठेकेदार यानं भूमिपूजन केलं 10 लाखाचं. आणि असे लाखोचे कामं, करोडोची कामं त्यानं भूमिपूजन केले आणि एकही काम झालेलं नाही. म्हणजे ही लोक किती फ्रॉड आहे हे आपण समजून घ्या. तोही रस्ता तिथपर्यंत, तिथून रस्ता येणार होता, इकडे जाणार होता, काही झालेला नाही. हा मधला रस्ता मागच्या काळामध्ये बहुतेक आपणच केलेला आहे. सोटागीर महाराजांचे 50 लाख रुपये गेले, कुठे गेले कुणास ठाऊक. GR काढला होता, गेले.
असा सगळा थोतांड या ठिकाणी सुरू आहे. वर्दीला की कुठेतरी एका गावामध्ये त्या बडनेराच्या आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये भूमिपूजन केलं आणि स्वतःच्या बायकोचं नाव, स्वतःच्या भावाचं नाव आणि स्वतःचं नाव, म्हणजे असा सगळा खेळ खंडोबा सुरू आहे. आता काल परवा काही 25-15ची कामं, काही MREGSचे कामं याचे भूमिपूजन झाले. मारड्याला झाले, मग कौंडण्यपूरला झाले, मिर्झापूरला झाले. आता तिथे हे नाव जे आहे यांच्यापाशी पण भरपूर सारे पैसे असतात, पण त्यांनी आता स्वतःच्या नावाचे बोर्ड त्या ठिकाणी लावलेले आहेत. अतिशय हास्यास्पद काम हे आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या मोफत गोष्टींचे आश्वासन लाच म्हणून घोषित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी दिलेल्या मोफत सुविधांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला विजय मिळाला होता. या आघाडीचे होऊ घातलेले मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे भाजपा प्रणित केंद्र सरकारशी संघर्ष करण्याच्या विचारात नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेलांनी हजेरी लावत शेतकरी बांधव आणि महिलांना योजना आणि विकास कामांबाबत मार्गदर्शन करताना विकास कामे करणाऱ्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. या मेळाव्याला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नितेश खोब्रागडे यांनी गोंदियाच्या तिरोडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करावे, शेतकऱ्यांना पेरणी, रोवणी आणि कापणीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत एकरी 15,000 रुपये मजुरीसाठी द्यावे अशी मागणी करताना खोब्रागडे यांनी मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. काल उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी जाहीर केला की इथं 25,000 रुपये हेक्टरी देऊ. तर एकरावर फक्त 10,000 रुपये बोनस झाला यांचा. आणि हे बोनस म्हणजे चॉकलेट योजना आहे. आणि ही चॉकलेट योजना नको पाहिजे. शेतकऱ्याला, शेतमजुराला हमी भाव पाहिजे. दुसरी आमची मागणी आहे की शिक्षण फ्री पाहिजे शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या मुलाला, पहिल्या वर्गापासून ते इंजिनियर करत असेल, PhD करत असेल तिथपर्यंत. तिसरी आमची मागणी आहे की धान खरेदी केंद्र हा 24 घंटे खुला आणि वर्षभर नियमित चालू असायला पाहिजे. चौथी आमची मागणी आहे की घरकुल जे 1.5 लाख रुपयाची आहे हे 3 लाख रुपयाची पाहिजे शेतकरी आणि शेतमजुरांना. शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना 20% आरक्षण
शासकीय नोकरीमध्ये पाहिजे. त्यानंतरची मागणी आहे की 2018पासून प्रलंबित असलेली दारिद्र्य रेषेची जनगणना हे त्वरित चालू केलं पाहिजे. त्यानंतरची मागणी आहे की 24 घंटे वीज शेतकऱ्याला मोफत मिळायला पाहिजे. अशा 1 ते आमच्या 34 मागण्या आहेत. ह्या पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला मरणही आला तरी या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे घेणार नाही आणि मरणही आला तरी इथंच मरेल. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत गोंदियात सुरू असलेल्या काँग्रेस निरीक्षकांच्या बैठकीत काँग्रेसचे आमदार कोरोटे आणि खासदार नामदेव किरसान यांच्या समर्थकांमध्ये मोठी बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या विरुद्ध घोषणा देत हाणामारी केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी किनारी 180 कोटींचा निधी खर्चून जलपर्यटन केंद्र तयार केलं जाणार आहे. त्याचा लोकार्पण कार्यक्रम आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते आज पार पडला. दरम्यान आमदार भोंडेकर यांनी स्वतः बोटिंगचा आनंद घेत हे जलपर्यटन केंद्र भंडाऱ्याची ओळख जागतिक स्तरावर नेणार असल्याचं मत व्यक्त केलंय. नक्कीच भंडारा जिल्हा हा मागे असलेला जिल्हा ऐकू आम्ही थोडंसं फार वाईट वाटत होता आणि आम्हाला जेव्हा पहिला रेजिममध्ये 9 ते 14मध्ये खूप काही करता आलं नव्हतं, नवीन शिकण्यासारखं होतं. पण तो जे 19मध्ये जेव्हा संधी मिळाली तेव्हाच मी ठरवलं होतं की भंडारा जिल्हा हा अग्रेसर नंबर 1चा कसा बनवायचा. आणि आम्ही खूप सोर्सेस शोधत होतो का काय काय करता येईल. तर यामध्ये हा आमचा जलसाठा गोसेखुर्द होता आणि याचा पाण्याचा लेवल वगैरे स्थिर राहतो. पण आमचे काही तज्ज्ञ लोक मित्रमंडळी आले, त्यांनी सगळा हा सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं की जर मी प्रोजेक्ट खूप सुंदर बनवून देऊ शकतो, हा नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट बनवू शकतो, इतका मोठा तुमचा हा विदर्भाचा महासागर आहे असं त्यांनी उपमा दिली होती. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पॉलिटिकल जर तुम्ही मला मदत करत असाल तर हा प्रोजेक्ट सक्सेस होते. मी म्हटलं राजकीय ताकद सगळं माझी, तुम्ही मला प्रोजेक्ट बनवून द्या. आणि त्यांनी प्रोजेक्ट बनवलं. जेव्हा आम्ही आतमध्ये फिरलो तर मला पण ते पटलं आणि तेव्हाच ठरवलं होतं की हा प्रोजेक्ट माझी राजकीय संपूर्ण ताकद लागली तरी चालेल, पण हा प्रोजेक्ट सक्सेस करू जेणेकरून हा विदर्भात अभिमान बाळगेल. भंडारासाठी हा गेम चेंजर. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्याच्या चंदनजिरा भागातील 9 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी जेरबंद केलाय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 20 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून आदित्य जाधव असं आरोपीचं नाव आहे. 13 ऑक्टोबर रोजी आदित्यनं हा अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीस अवघ्या 20 तासात ताब्यात घेतलंय. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून अधिक तपास पोलीस करतायत. चंदनजिरा पोलीस स्टेशनला एका मुलीवर मारहाण आणि लैंगिक अत्याचारचा प्रकार घडला होता. फक्त 9 वर्ष वय होतं त्या मुलीचा. लगेच आम्ही रात्री हा गोष्टी 10:30-11च्या मधली आहे. लगेच ती मुलीला हॉस्पिटलला शिफ्ट करून पोलिसांनी इमिडिएटली त्याच्यामध्ये ॲक्शन घेतला होता आणि आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळी टीम निर्माण केली होती आणि आमचे प्रयत्नाला मुळे म्हणजे आता ज्या शाळा आहे आणि तब्बल 20 तासामध्ये हा केस याच्यामध्ये काहीच क्लू नव्हता, काहीच कुठला लिंक नव्हता. पण एका जो आरोपी आहे ज्यांनी हा प्रकार केला आहे त्याला आयडेंटिफाय करून आणि ताब्यामध्ये घेण्याचा मध्ये यश पोलिसाला प्राप्त झालेला आहे. त्याच गलीमधला राहणारा 19 वर्षाचा आरोपी आहे आदित्य सुभाष जाधव.
ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे आणि पोलिसांची चौकशीमध्ये त्यांनी त्याचा गुन्हा कबूल पण केला आहे. कामगार सेनेच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते सय्यद खाजा नूर मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात महिला आणि पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हम यहाँ पर सब कामगार यहाँ पर जमा हुए हैं। उसका उद्देश्य ये है कि सालों से जो यहाँ पर जो कामगार है उनको रेन्यू करने के लिए जो सिक्का होना नगर पालिका से वो सिक्का नहीं मिल रहा है और हमारे मजदूर काम छोड़कर आज यहाँ पर जमा हुए हैं और असल में सरकार को चाहिए कि वो कामगार का जो मजदूर है गरीब है उनका जो है हिमायत करना मदद करना उनकी जिम्मेदारी है। इसलिए कि सरकार इसलिए है ताकि गरीबों की मदद करे, यहाँ की उन्नति के लिए कोशिश करे और इस बात की कोशिश करे कि जो गरीब है वो ऊपर उठे और उनके बाल बच्चे के साथ वो ज़िंदगी सही गुजार सके। ये हुकूमत की और सरकार की जिम्मेदारी रही है और आज भी है। तो सरकार से और ख़ास तौर से सीओ साहब और तहसीलदार साहब से गुजारिश है कि ये कामगार जो दर दर की ठोकरें खा रहे हैं, इधर से उधर जा रहे हैं और अपने मजदूरी उनकी जा रही है, तो गुजारिश यही है कि कामगार को उनको सिक्का देकर उनको सही सहूलियात जो सरकार दे रही है वो सहूलियात उनको दिया जाए और ये मांग लेकर जो आज आए हैं इसको पूरा किया जाए। ऐन सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून जालना तिरुपती दरम्यान 8 साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान या विशेष फेऱ्या राहणार असून ही विशेष रेल्वेगाडी नांदेड, परभणी, जालन्यासह परतूर, सेलू याही रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याची माहिती जालना रेल्वे विभागाकडून कळवण्यात आली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.